हॅलो. हा अगं एक मस्त रील पाठवली तुला. अगं एक काल रात्री पाठवली होती आणि एक सकाळी पण पाठवली. तू पाहिलंच नाही का अजून? म्हणजे अगं काय. हा तू बोल, तुला नाही. अरे इतकी मस्त आहे ना. तू ना भावटेस झोपा काढायची काही गरज आहे का? पहिले बघ जा. एक मला वाटतं एक आहे ना. त्या याची पाठवलेली से. एक मिनिट थांब जरा. काय हो? भूक लागली, जेवायला वाट चल. हा जा. करून ठेवलेले घ्या तुम्ही हाताने. करून ठेवलेलं आहे? अरे वाट ना, तू बायको आहेस का कोण आहेस? अहो मी जरा फोनवर बिझी आहे, घ्या ना तुम्ही हाताने. जा ना. कोणा संग बोललं तरी एवढी? अक्की बरोबर बोलती मी. सकाळी झालं का अक्की बरोबर, दुपारा झालं का दाजी बरोबर, संध्याकाळ झालं का आई बरोबर? मी फक्त अक्की बरोबर आणि माझ्या आई बरोबर बोलते, समजलं का? जा ना, घ्या ना. तुम्हाला भूक लागली ना, जा. करून ठेवलं, घ्या हाताने. अरे तू बायको आहेस का कोण आहेस? हाताने घेऊन खायला तू वाढव. थांब जरा थांब. आता बोलून घ्या बरं एकदाच. जेवायला वाट, रोज जशी वाढी ती तशी. अहो मी दिसत नाही की तुम्हाला माझा फोन चालू होते? फोन महत्वाचा आहे का नवरा महत्वाचा नाही का? मग तुमच्यासाठी तुम्ही महत्वाचे म्हणूनच बनवून ठेवलं जेवायला. अरे मग वाढायचं कोणी? एवढंसं करू नाही शकत का माझ्यासाठी? किती छान आहे तुम्ही. घ्या ना हाताने वाढून. झालं एवढं झालं का लगेच? जा ना प्लीज 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 प्लीज. बर घेतो. घ्या. बोल का. काही नाही काय, त्यांचे ते रोजचे. यायला कपडे धुवून कुठं ठेवलेत काय कळा ना. जावा बघा होता फोनवरच चालू आहे. अय वेळ लागलं काय एकटे हसत आहे. आयुष्यपत. अयो अय वाव, एक नंबर. हे पाय. आयुष्यपत. का बरं केव्हा मी किती वेळ झाला इथे येऊन बसलोय. कपडे कुठे नाही कशाला बसले मग? हे काय अंगावर तुमच्या? हे घालून मी बाहेर जातो का? कुठे जायचं तुम्हाला? ते नाही का त्या ठिकाणच्या मामाचं जागरण आहे संध्याकाळी. मग त्याचं चाकराने ना, तुम्ही कशाला चालले? शर्ट पॅन्ट इस्त्रीला पायजामा आता असेल ना. आणलेत का इस्त्रीचे? मला नाही माहिती. तुम्ही आणणार होते ना. टाकले तो आणि आणायला मी जाऊ का? टाकले का पण? दळण ठेवायला गेलं तू ना म्हणली का मी घेऊन येते म्हणून आणले नाही तो. लक्षातच नाही राहिलं. अरे या मोबाईलच्या नादात एक दिवस नवऱ्याला सुद्धा विसरशील तू. हो नाही, तुम्हाला नाही विसरायचे. ते कसं आहे, मेमरी मध्ये किडे भरलेले असतात ना, ते लवकर जात किती नाही. वेळ झाला मी आलोय, सुख करतोय, तो चेहऱ्याकडे बघतोय, हसते काय खिदळते काय येड लागल्यासारखं. अहो तुम्ही आता सर आले इथं. ते तुला माहितीये का? मला माहितीये. तुम्हालाच माहिती. नाही आणले कपडे मग आता काय जाऊ जागरणाला घालून? असेल नाही एखादं, बघा ना घरामध्ये. मोबाईलचा नाद सोडून दी. हा येडी वशीने एखाद दिवस मोबाईल बघून उद्यापासून सोडते नक्की. मग आता नाही जाऊ जागरणाला का जाऊ का? अहो ड्रेस असेल ना एखादा आतमध्ये. ते चोरगाळ्याला घालून जाऊ जागरणाला. मग एक काम करा ना, इस्त्री पण आहे तेवढी मारा पटकन, इस्त्री घालून जा पटकन. म्हणजे मी मारू इस्त्री? 5 मिनिटं लागत नाही त्याला. आणि तू काय करते? एकच सीन राहिलं मस्त, तेवढं प्लीज बघते ना. एकच सीन राहिला. तू करशील तिकडे मला होईन सीन. मग तुम्हाला क्षीण नाही व्हायचा, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही आपलं फक्त मस्त इस्त्री मारून घ्या आणि जा पटकन. कुठून आव तसा सुचली ही बायको केली बाबा. काय बोलले? म्हणलं कुठून आव तसा सुचली आणि ही बाई आली म्हणलं. हा कोणती? तुला नाही हे मोबाईलचं साहेब म्हणतोय मी. हे मोबाईलला काही बोलता काय हो तुम्ही? आता तुम्हाला उशीर नव्हते का? जा ना लवकर. मग तू कपडे बघायचे, ती इस्त्री करायची ना मग जायचं. ते या आतमध्ये याला आपल्या खिळ्याला लटकवलेला तो ड्रेस घ्या, मस्त इस्त्री मारा, चकाचक. घेतो इस्त्री जातो. तिथं ते चप्पल हीच घालून जा, चांगले वाटेल. काय आणू का येतानी? हा काय आणता? काय नाही, मोबाईल ठेवून देईन का स्वयंपाक करून खाऊन घे. तुम्ही ऐका ना माझ्या. अय मिने येतोय. झालं बाई एकदाच.
मी तर इथंच ठेवलं होतं ना, घरात पण नाही. काय बघा ते गेला. अहो माझा मोबाईल बघते मी, मला वाटतं मी ना इथंच चार्जिंगला लावलेला. अरे फोनच्या नादात कुठं इसरशीत गेली अशी ना हापशेव नाही तर दळायला राहिला असेल तिकडच. अहो मला वाटलं मी गोठ्यात ठेवला म्हणून तिकडे बघायला गेले होते, पण तिकडं नाहीये. अरे कुठे गिरणीत गेली असेल नाही तर हापशेव गेली असेल तिथं इसरला असेल. अहो ती काय एवढीची वस्तू का विसरून यायला. नाही नाही आता तो लक्षणच तसं आहे. उठलं का मोबाईल, झोपूस तर मोबाईल. हा मोबाईल ना तुम्हाला दिसतंय का नवरा आलाय का, काय झालंय का, जेवलाय का, आता झोपलाय? मला सांगा, जर एवढं माझं त्याच्यात लक्ष आहे तर मग ती गोष्ट विसराल का कुठेतरी. जाऊ दे, दुसरा एखादा देईन आणून तुला, त्याच्यात काय नाही तर माझ्या फोनवर फोन लावायला सांगतो आई बापाला. अहो पण माझा फोन एवढा महत्वाचा आहे ना, एवढे छान छान रील बनवले होते आम्ही. मग आता काय गेला हरवला, 17 वेळेस सांगितलं इकडे तिकडे ठेवू नको, तो परा भांगारवाले कोणी येते जाते न घेऊन. हा खरंच नेला असेल कोणी असा. मग आता असं उघडे वस्तू ठेवल्यावर त्याला काय लागत, इथं 10 रुपये सापडले तर ठेवीत नाही कोणी. 15,000चा मोबाईल तो हा छो गेला. गेला माझा मोबाईल. मग भया मुर्दा बसवलाय त्याचा, ज्याने माझा मोबाईल नेलाय त्याच्यानं तर हातच तुटावे. नाही मी तर म्हणते त्याचे पायच तुटावे. अरे बिरे काही नाही, एवढा माझा चांगला महत्वाचा मोबाईल आणि तो घेऊन गेलाय तो. कावल्याच्या शापानी गुरं मरत नसते तर कशाला एखाद्याला दोष देते. काय आपलं तोंड चांगलं तोंड घाण करते याला त्याला शे देऊन. हा ते पण एक मिनिट मला कावळा म्हणते तुम्ही. असं वाईट वांगाळ बोलून नाही दुसऱ्याला मला म्हणायचं. हो तुम्हाला काही वाटतं का एवढा माझा चांगला मोबाईल गेला, किती महागाचा मोबाईल आहे तो. ये बघ तुला कोणाचा फोन येतो, तुपल्या आईचा, तुपल्या बापाचा, तुपल्या बहिणीचा, तो दाजीचा, भावाचा. हा. या 5 जणाला सांग मा नंबर देन माझ्या मोबाईलवर, तो त्यांचा फोन येईन तुला बोलायला बस. अहो पण मग रील वगैरे बघायच्यात, एवढं छान छान रील बनवायच्यात मला. नाही रील महत्वाचं आहे का त्यांच्याशी संभाषण महत्वाचं आहे? रील संभाषण हा आणि रील दोन्ही मग पण. विषय सोडून दे आणि जा घरात. असं कसं पण. येते मग आता काय करते, बसती का रडात बोट मोडीत त्याच्या नावानी. हा ज्याने नेले ना त्याचं वाटोळ होणार आहे. त्याला ना अजिबात काही अन्न बिन्न पसणार नाहीये. त्याच्या ना गाडीचा ऍक्सिडेंट होणार आहे. त्याला जाता जाता नाही एखादी 4 चाकी येणार आहे आणि उडवून टाकणार आहे. माझा मोबाईल घेऊन गेला ना, त्याचं कधी चांगलं होणार नाही, वाटोळ होणार आहे त्याचं. वहिनी ओ वहिनी, झाडून घ्यायचंय तर उद्या चल ठेवायचंय. हा घेईन थोड्या वेळाने करण. काय झालं, तोंड तर सोडून दिलं. झुंबर भाऊ आहे ना. अरे काही काय बोलतोय बाबा. अहो म्हणजे त्यांनी काही केलं नाही ना असं म्हणते. नाही त्यांनी काही नाही केलं. मग काय झालं एवढं तोंड सोडायला. अरे आपला एवढा चांगला मोबाईल होता ना, तो कोणतरी चोरून नेला. तुमचा मोबाईल, हा त्याचे रील काढत तो मोबाईल हा ना, तोच मोबाईल गेला आपला. कुठे पडला. पडलं नाही. मग आता ते मला पण नाही माहिती कुठे गेला काय ते. मी आपल्या इथे खिडकीमध्ये ठेवला होता, कुठे ठेवला होता मलाच आठवना. पण आता अख्ख्या घरात शोधलं, गोठ्यात शोधलं, कुठे सापडेना मोबाईल. तुम्ही ते झुंबर भाऊ बाहेर तुम्ही विसर भोळे असं झालंय भाऊ. नवरा बायको काय तर तेच कुठं तरी ठेवला असं दादीवर. अरे सगळं हुडकले आता तरी नाही सापडला. नाही सापडला असं तुम्ही बसले असे अशी. ते आहे राव. तुला सांगू का, ह्या माणसाची नजर लागली असणार आहे. कोणत्या. हे तुझा तो झुंबर भाऊ त्यांनी काय केलं. येतं जाता टोकायचा, नुसती मोबाईल बघती, नुसती फोनवर असती, किंवा कामात लक्ष देत नाही, काम करत नाही, सारखे आपल्यावर टोकायचे मला. अहो त्यांनी तर तुम्हाला 2 शाळा त्यांच्या विकल्या तेव्हा मोबाईल घेऊन दिला. एवढ्या माझा लादल्यात तुम्ही आणि त्यांची काहीच नजर लादली असं. अरे पण तेच सारखे ओरडायचे मला. मग असं अचानक जाईन का मोबाईल, सांग बरं. आता ते पण आहे बरं. तर येतं त्याची हाडतन तर लादली तर मग तुझा आहे होत्या बरं. म्हणजे तुम्ही ते कंप्लेंट केली का. नाही रे बाबा, त्या पोलिसांच्या फंद्यात नको पडायला. ले डोक्याला ताण होतो त्यांनी. अहो डोक्याला ताण नाही वहिनी. समजा मोबाईल तर हरवला, आपण तर कंप्लेंट केली ना तर ते ना नंबर 73 ते पोलिस येऊ मिनिटात सापडून देतील. असं म्हणतोय तू. अहो लोताच्या साधण्यावर नका जाऊ, ते आपले मित्रच राहते. कोण पोलिस म्हणतोय मी. पोलिस. हा. आणि तुम्ही ना मोबाईल तर दुसऱ्याच्या हातात द्याला ना, ते हे झालं ना उलट सुलट. बापरे तुमचा नंबर काही सांगता येत नाही. आणि त्या मोबाईल मध्ये मला असं वाटतं तुम्ही माझ्यासाठी पोरगे पण पाहिले होते ना. हा तुमच्यासाठी पोरगी बघितली होती आणि चांगले बोलणे पण करून आले होते त्यांच्याशी. स्थळ दिलं बा आता. हा ना, सगळंच गेलं. मग किती चांगला होता माझा मोबाईल.
अरे कालच त्याला चांगलं स्क्रीन गार्ड टाकून आले होते. आज कसं सोडून गेला रे तू. अरे 200 विकून त्यांनी तो मोबाईल घेतला होता मला. चांगला 20,000चा मोबाईल होता. गेला रे गेला माझा चांगला मोबाईल गेला. वहिनी रडून काही फायदा होणार आहे. अरे मग मला मोबाईल कोण आणून देणार. मग मी तुम्हाला सांगतो ते जरा ना कंप्लेंट करा, सापडलं तर बरं होईल लवकर, नाही तर दुसऱ्याच्या हातात जायला. पण तुझे ते भाऊ ऐकतील का माझं. आता मोबाईल द्यायला ऐकले ना, आता कंप्लेंटला नाही ऐकणार का. हा ते पण हाय म्हणा. सांगते मी जरा त्यांना. हा प्रयत्न करा, नाही तर हाय मीच. हा हा माझ्याकडनं ऐकलं तर ठीक, नाही तर मी तुला सांगते, मग तू त्यांना समजावून सांग जरा. बरोबर चालतं. रडून आता झाडून द्या. हा हा संध्याकाळी हा ना आता. हा घेते घेते. हे मला शिकवणार आहे. या इथं ओ झुंबर भाऊ. काय रे अहो येतो आणि त्या टाइम तुमचा दर्शनाचा. कोणता टाइम. हा देव म्हणतो का टायमाला जेवण दर्शन करा. आपण सकाळी चांगलं राहतं तेव्हा संध्याकाळी, तुम्ही असं कोणता टाइम आता. मला मध्ये वेळ भेटत नाही. मला जेव्हा वेळ भेटत तेव्हा देवाच्या दर्शनाला येतो आणि उद्योग धंद्याला जातो. काय काम काढलं. ते वहिनी रड राहिल्यात. म्हणजे माझ्या बायकोला तो रडायला लावला. ओ मी आता केलंय तुमच्या बायकोला. मग त्या रड राहिल्या, मी काय करू. कमून राहिला ती. ते मोबाईल वरून काय झालं मोबाईलला. हरवला नाही त्यांचा मोबाईल. तुला काय पंचायत आली. अहो बरं राहतं मला पण थोडंफार रील बिल काढायला. तुला बरं नाही भाई. मला बरं नाही, मग मोबाईल बरा राहतो मला पाहिला असं म्हणतो मी. हा बरं मला एक सांग, काय घरी काम धंदा उद्योग नाही तुला. आवरले. आवरलं. हा मग हे टपाल करायचं काम सोडून दे. याचं काम कर त्याचं काम कर. हा आवडली त्याने तर टप्पल सोडून दिला ना, फेमस असा होईल मग. हा असं आहे ना. मग म्हणजे फेमस व्हायसाठी लोकांची काम करतो का तू. हा मग एक काम कर आता, काय. मला खांदेव घे. फेमस व्हायचं तू. चल मॉडर्न मी. मग हे कसं कळतं तुला जीवावर आलेलं. हा बरं ते वहिनीचं पाहा. हा ते बघतो मी. ते मोबाईल हरवलाय, मोबाईल देऊन द्या, नाही तर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. बायको मपली. हा मोबाईल आपल्या बायकोचा मी बघन ना. मोबाईल घेऊन द्यायचा का हे करायचं. तू का म्हणून बिघायचं चुंबलीच्या वजा वाहतो. अहो ती बाया जेवली नाही आणि तुम्ही इथलं मजेशीर देवा दर्शन द्यायला आले. मग मला बरं वाटलं नाही म्हणून मी म्हणलो तुम्हाला. काय म्हणला. ते जा कंप्लेंट करायला पुढं पोलीस स्टेशनला. कोणाची. माझी त्या मी पळून दिलं म्हणून. कोणला नेलं पळून तो. मला नाही राव. अरे देवाच्या दारात नीट बोल जरा. पण तुम्हाला ऐकायला जाऊन येत नाही तेव्हाच म्हणतोय मी का तुम्ही जा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. आता मोबाईल हरवलाय म्हणून. कोणा कंप्लेंट करायची पोलीस स्टेशनला. मोबाईलची. कोणाची. तुमच्या ते वहिनीच्या. म्हणजे माझ्या बाईकवर केस करतो का तू. हा तुम्ही जा, नाही तर माझ्या असेल चला. वहिनी तुम्ही ना पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून. म्हणजे माझ्या बायकोवर कंप्लेंट करायची. नाही चल बायकोच्या मोबाईलवर. हा बायकोच्या मोबाईलवर ना. हा. हा जर परत मला फोन न्यायला आला, अगोदर मला फोन करायचा, विचारायचं काय काम आहे तर सांग, नाही तर परत माझ्याकडे यायचं नाही. तुम्हाला बारीत ऐकायला येतं का. आता बारीला जायचं का. मोबाईल फोन त्याला ऐकायला येईन का. तू काय म्हणला आता बारीला जायचं का. बारीला नाही जायचं. मग? मी नाही जात बाहेरला. मग तुमच्या सारखे काम आहे ते. चल घरी. हा चला. नाही सापडला मोबाईल. नाही ना सापडला. एवढा चांगला माझा मोबाईल मुर्दा उचललाय त्याचा, ज्याने माझा मोबाईल चोरलाय. अरे पण आता रडून पडून तो मोबाईल येणार आहे का. नाही फोटो मोडले त्याच्या नावाने शिया दिल्या तरी मोबाईल येणार आहे का तो. मग कशाला जीवाचं रान करतीन वायता करून घेते जीवाला राव. हा एक काम करा, हा आपण ना ते पोलिसात जाऊन तक्रार नोंदवून येऊ. आणि त्याने काय होईन. पण आपलं ते मोबाईल तरी सापडा ना माझा. म्हणजे असं गेली कंप्लेंट दिली लगेच मोबाईल येईन का. अहो लगेच येत नाही, पण ते तक्रार नोंदवली तर ते काम तरी करतात ना पुढे जाऊन. काय नका नको त्या नका भांड्यात पडू. अहो झुंबर भाऊ, मोबाईल उद्या तर फोन लावला तर तुम्हाला पोलीस धरतील. याच्या स्वतःने तुमच्या केस केली तर त्या नंबरवर तुमच्या नावावर नंबर आहे. आम्हाला काय तुम्ही जाशाना. अरे ते खरं आहे राव तो. तुम्हाला एवढं मोबाईल मधलं कळत नाही काहीच.
ते मोबाईलवरनं किती मोठे मोठे क्राईम होतात माहिती का? यांचे फोटो आणि ते मग नाही केलं तर अहो जर एखादा पैशाचा लफडा झाला आणि तो आपल्या नावावर यायचा नाही का? मग अरे ते मोबाईल कोणाचा आहे? मोबाईल बस आपला आहे, पण मग चोरणारांनी ते स्विच ऑफ करून ठेवला असं त्याचा वापरच करणार नाही ना. अहो आपल्याला असं वाटतंय ते 24 तास बंद ठेवल, 48 तास बंद ठेवल, नंतर चालू करेलच ना. एकदा का सिम काढलं ना की मग दुसरं सिम टाकून परत मोबाईल चालू करता येतोय. काय नको, तुला फोन करायचा असला ना तर मग फोन देतो तुला मी. नको ते अहो फक्त फोनचा फंदा नाही हो. अहो त्याच्यात माझे फोटो आहेत, एवढे भारी भारी फोटो काढलेले आहेत, एवढे छान छान रील काढलेले आहेत मी, आणि माझ्या फोटोचा गैरवापर केला तर मग काय करायचं? चोरणार काय त्याचे ते फोटो बघत बसन का? अहो तुम्हाला काय माहिती फोटोचं काय करणार की नाही ते? तुमची चोर आहे शेवटी. जुनी आठवणी त्याच्या तुम्ही जाऊन या ना जोडीला. मग काय कोणाची आठवण? दोघांची. मग कशाची? हे ना हे काहीच कामाचं नाही माणूस. जाऊन देत. ठीक आहे, तू चलतो का माझ्या बरोबर पोलिसांकडे? हा मला तसं काय काम नाही. हा चल. आणि हे माणसाला ना काही कामधंदे नाही आहेत. किती काही बोंबलं यांच्या कानापाशी बोंबलं ना तरी काही कळत नाही माणसाला. मला नाही तूच मला नाही येत. अरे आता तर हो म्हणलं होतं ना तू. नाही मला नाही येत. अरे ठीक आहे, जा दिस पोलीस हा, स्टेशन. मग अचानक काय झालं तुला? वहिनी मला संशय म्हणून धरलं तर मला विचारतील मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे, सिम तोडतानाच्या नावावर आहे, नंबर सांग. मला संशय म्हणून धरलं तर आणि तुम्हाला मला जामीन व्हावा. हा ते लफडं वेगळंच व्हायचं. मग बिल आहे तर तुमच्याकडे कोणाच लफडं झालं? माझं. कोण सगळं? अगं भया काय चाललंय? काही नाही झालं. मोबाईलचं लफडं. कोणाच्या? मोबाईल माझा मोबाईल, हा त्याचं लफडं चाललंय. हरवलेला मोबाईल होय. हा त्या हरवलेल्या मोबाईलचं बोलणं चाललंय आमचं. असं मग जाण निघाल घेऊन पोलीस स्टेशनला. हा मग मी नाही येत. तुम्ही जोडला बिल घेऊन जा वाटलं तर. तुम्हाला माहिती आहे ते मोबाईलची कंपनी काय, तुम्ही स्वतः मालक आहे. मी ती राईट होती वहिनी. लाईट बिल काय न्यायचं आता? मोबाईलचं बिल, मोबाईलचं लाईटचं जायला तुम्हाला महावितरणला जायचं का? पोलीस स्टेशनला मोबाईलचं बिल काय न्यायचं? मग मोबाईल हरवलाय ना. अहो तक्रार नोंदवायची नाही का? हा खरं आहे राव. हा, मग हे माणसाचं काय करावं? त्यांना डोळे चालू करा म्हणजे अत्यंत ठिकाणावर येईल. एक काम कर तू, मोबाईल धर, याच्यातून तुपल्या आई बापाला आणि त्या पाहुण्या रावळ्याला फोन कर, आणि जेव्हा मला एखादा फोन येईन ना तेव्हा मला दी. कायला कुठं ना करते? हा चालतंय. तर बरं मी जाऊच मग. गेला असतं जेवण करून. मी आता त्यांना मूड ऑफ आहे, नाही तर त्यांनी तुला जामू मी करतो ना. येते तुम्हाला विसर बोले नाही वहिनी. हा चाल. ऐक एक काम कर. डोळे विसर भोळे तुला जामू येते तरी तरता तुम्हाला चालले मला तेवढं आणायला. कुठं गुलाबजांबू? सत्य नाही माझ्या लग्नात. तो लग्न आहे होय? सांभाळा. तुला पण काम धंदे नाही. लग्नाच्या आधी वय घरी जा ना जेवण. बरे ऐक, आपण उद्या मस्त रील बनवू. ये लवकर, आपलं दुपारच्याला ये तू. हा पहिला हिचा मोबाईल होता तरी तो एवढाच बघायची, आता माझा दिला तरी एवढाच बघायची. काय करा गड्या? हिचा मोबाईल हिला द्यावा काय? कसा द्यावा? जसा घेतला ना तसाच देतो परत. अय मिने, अरे तो मोबाईल आला इथं. हे बघ. अय भारी भारी. काय हो? मोबाईल आला, मोबाईल सापडला, मोबाईल आला, बाई. सापडला. कस काय सापडला? काय माहित आता मला. आणि मी कसं आता काय? इथं आलो, बघतोय तो मोबाईल खिडकीत. कुठे ठेवून गेला का? बघितलं का तुम्ही कोणी ठेवला काय ते? कोणीच नाही, मला इथं काहीच दिसलं नाही. जाऊ दे तिकडच. जरा तुमचा मोबाईल, मला माझा मोबाईल भेटला. बरं झालं भेटला. हा तुम्हाला काय सांगू, हं. हो ना, मला ना दट जेवणही जात नव्हतं का चहा पाणी काही कशाचीच हे नव्हते लागत बघा. तुम्हाला सांगते, बरेच बचत होत होती मग. म्हणजे मी जेवत नाही याची बचत होती काय म्हणजे? हा मग बचत नाही तर काय. हा वा रे वा. मग लेकरू जेवत नाहीये, त्याला ताण भूक लागत नाही, त्याचं काय नाही. लेकरू आम्ही लेकरू. तू? हा जा, मोबाईल आला ना आता. हा हा परत मागचे पाडे चालू करा. हा. मोबाईल म्हणजे बघत. तुम्हाला खरं सांगू, याच्यामुळे ना इतकी कामं वाचायची ना माझी की बस.
काम वाचायची का हा. काम वाढत होते? म्हणजे कामं सोपी होत होती, कामं वाचत पण नव्हती आणि वाढत पण नव्हती. हा जा आता चालू करा परत आपलं हा. रील फोन. हा मग लगेच आता लगेच मम्मीला फोन करणार, माझ्या आकीला फोन करणार आणि माझ्या दादांना पण फोन करणार. सकाळ दुपार संध्याकाळ. नाही नाही नाही, अर्धा तासात आकी, अर्धा तास आई, परत अर्धा तास पप्पा. हा आणि मग मारा त्यांचे संगप्पा. हा मग. आणि आता उद्या काय करेन मी, आपल्या त्या डिघ्याला बोलवते आणि चांगले मस्तपैकी ना 3-4 रील बनवते. हा 2 दिवसाचा माझी कसर निघली पाहिजे की नाही. चला झाली परत आता सुरू. पाहिलं ना मंडळी, मोबाईलचा नाद किती वाईट असतो. जर बायांनी ठरवलं ना मोबाईलच्या नादपासून बाजूला व्हायचं तर होऊ शकतात. अन्यथा आपण कितीही प्रयत्न करा, नाही, मोबाईलचा नाद सुटणार नाही. बरं जाऊ द्या. आपल्या राया मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.